नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण अंडा मसाला बनवणार आहे। त्यासाठी 2 कांदा घेतले, 2 टमाटो, 4 अंडे मी उकडून घेतले ते आणि कोथिंबीर घेतली। कांदा आणि टमाटो आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे। तर मधून अंडा आपण कट करूया, 2 भाग करायचा एक अंड्यामधून। अशा पद्धतीने आपण अंड्याचा सर्व भाग करून घेणार आहे। वरून थोडी हळद घालूया आपण सर्व अंड्यावर। आता लाल मिरची पावडर सोडूया। आता पॅन मध्ये मी तेल ओतून घेते। एक मोठा चमचा तेल ओतून घ्यायचा। आता तेल गरम होते, या अंड्याचे काप केलेत आपण सोडूया एक एक। अगदीच बनाटी अंड्याची रेसिपी आहे बघा। अंडा मसाला अगदी टेस्टी होणार आहे। सर्व अंड्याचे काप आपण पॅन मध्ये सोडूया आणि 1 मिनिट बरच परतून घ्यायचं आपण। अगदी हलकं असे उलटी करायचं, ज्यातून भाग निघणार नाही आपला। सावकाश असं पलटी करून घ्यायचं। 1 मिनिट झालं का आपण लगेच काढून घेणार आहे। आता मिनिट पर झाले, आपण काढून घेतले। त्याच पॅन मध्ये अजून 1 चमचा तेल ओतले। तर चॉप केलेला कांदा आपण घालूया। मोठा 2 कांदे मी घेतले होते। कांदा थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। कांद्याचा कलर बदली झाला, ब्राऊन झालाय। आता टमाटो घालूया आपण। टमाटो पण मी बारीक असं चॉप करून घेतलेला आहे। जर बारीक केले म्हणून आपल्या ग्रेव्हीला चांगली टेक्स्चर येणार आहे। तेलामध्ये आपण टमाटो पण परतून घेऊया। 1 चमचा मी धना पावडर टाकले, 1 चमचा बिर्याणी मसाला घातला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काश्मीरी पावडर घातली। हे सगळं मसाला आपण तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित। तर लसूण खोबऱ्याचं वाटण होतं माझ्याकडे 1 चमचा, मी ती घातले। तुमच्याकडे नसलं तर चालते, हरकत नाही, काय नाही घातलं तर। आता इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतले, लागलं तर नंतर अजून ओतायचं थोडं। दाटसर अशी ग्रेव्ही बनवायची। अंडा मसाला चवीनुसार मीठ घालूया आपण। सर्व मिक्स करून घ्यायचं। वरून कोथिंबीर घालूया। ह्यात आपण अंड्याचे काप सोडून घेऊया आता एक एक। तुम्ही पावाबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर। आताही भारी असा अंडा मसाला होणार आहे आपला। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढूया आपण। अगदी चमचमीत झालाय बघा। ग्रेव्ही पण आपली दाटसर झाली। आपण कुठलं मसाला जास्त वापरला नाही, हाही घरातल्या मसाल्यामध्येच बनवलेला आहे।
साधे सोपा अंडा मसाला आपला. आपण डिशमध्ये काढून घेऊया आता. सर्वांनाच आवडेल असा अंडा मसाला झाला. नक्की एकदा करून बघा. वरून कोथिंबीर घालूया. रेसिपी बघितली धन्यवाद. बाय बाय.